व्हिडिओ करण्यापेक्षा जर घरातली स्वच्छता करून पुण्याला गेली असती तर बरं झालं असतं, अशा पद्धतीने इतके सारे कमेंट्स आले। खरं तर कालच्या व्लॉगमध्ये मला खूप लोकांनी प्रश्न विचारले होते की ताई तुझे हे स्टीलचे भांडे घेतले हे खरंच चांगले आहेत का? तर मंडळी ही कढाई जर सोडली तर बाकी तो चहाचं भांडं आणि तो पॅन एक नंबर आहे। आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक देईल आणि इंडक्शनची लिंक सुद्धा मी देईल। त्याचबरोबर 2 दिवस नवरोबाची म्हटलं सेवा करावी, घरातली सगळी स्वच्छता करावी, त्याचे सगळे कपडे मी धुवून काढले मस्तपैकी। आणि तू सी सेक्शन असून सुद्धा ताई तुझं वजन एकदम मेंटेन आहे, तुझं पोट दिसत नाही, यावरती काय टिप्स असेल तर तेही सांग। आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून सारखी एक कमेंट की ताई तुझं वजन किती आहे? आता वजन माझं सांगू काय तर 50 ते 55 किलो इतक्याच्या मध्येच असते, त्याच्या पुढे पण जात नाही, त्याच्या आत पण। ह्याचं कारण म्हणजे एकच आहे की कंटिन्यू दगदग असते, कंटिन्यू काम करत असते, त्यामुळे माझं जे वजन आहे ते मेंटेन राहतं। आणि सारखा प्रवास तर तुम्ही बघतच आहात, तर यामुळे जास्त वजन वाढत नाही। आणि असं काही स्पेशल मला करावं लागत नाही त्या गोष्टीसाठी। आधी मी खूप स्पेशल गोष्टी केल्या आहेत डिलिव्हरी नंतर, तर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यावरती मी एक छानसा व्हिडिओ करेल। जर तुमचं सी सेक्शन असेल किंवा तुमचं पोट किंवा कंबर वाढलेली असेल तर त्यावरती जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चला तर मग